संतोष आनंद माने हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. संतोष माने यांनी आजतागायत असंख्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे संतोष माने यांच्या सामाजिक कामाचा आवाका पाहून स्थानिक राजकारणातून गावातील काही गावगुंड प्रवृत्तीच्या इस्मांनी स्थानिक महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संतोष माने यांना बदनाम करण्याचा डाव आखला. त्या संतोष माने यांच्या विरुद्ध खोटी कागदपत्रे करून संतोष माने यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्याविरुद्ध संतोष माने यांनी दाद मागितल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे केलीत हे सिद्ध झाले. त्याविरुद्ध संतोष माने यांनी चिंचणेवांगी पोलिसांकडे दाद मागितली असता चिंचणेवांगी पोलिसांनी कोणतीही दाद घेतली नाही व महसूल प्रशासन व स्थानिक राजकारणातील काही इसम आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं. या विरोधात संतोष माने यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता संतोष माने यांचे तोंड बंद करण्यासाठी संतोष माने यांच्या विरुद्ध चिंचणेवांगी पोलिसांनी बेकायदेशीररित्या खोटा हद्दपारीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर संतोष माने यांची बाजू व्यवस्थित ऐकून न घेता उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांनी दिनांक 18/3/2021 रोजी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करून संतोष माने यांना 1 वर्षाकरता हद्दपार केले. या विरोधात संतोष आनंद माने यांनी माननीय विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे रितसर अपील दाखल केले होते. सदरच्या अपीलातील कागदपत्रे त्याचबरोबर वकिलांचा युक्तिवाद ऐकून माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी दिनांक 5/8/2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांचा दिनांक 18/3/2021 रोजीचा हद्दपारीचा आदेश रद्द केलेला आहे.